ठाकरेंची तोफ आता शिवतीर्थावर धडाडणार आहे। राज ठाकरे महायुतीत सामील होण्याची घोषणा करणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। अमित शहांच्या भेटीनंतर आज होणाऱ्या मेळाव्याला विशेष असं महत्त्व असेल। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज राज ठाकरे यांची शिवतीर्थावर महत्त्वाची अशी सभा होणार आहे। राज ठाकरे महायुतीत सामील होण्याची घोषणा करणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। अमित शहांच्या भेटीनंतर आज होणाऱ्या मेळाव्याला विशेष असं महत्त्व असेल। शिवतीर्थावर आज महत्त्वाची अशी राज ठाकरेंची गुढीपाडवा निमित्त मेळावा होतोय। महत्त्वाची अशी सभा पार पडणार आहे आणि राज ठाकरे नेमका आज काय बोलणार, ते महायुतीत सामील होण्यावर काही बोलणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। तर अमित शहांच्या भेटीनंतर आज होणाऱ्या मेळाव्याला विशेष असं महत्त्व असणार आहे। तर सभास्थळावरून आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत जोडलेले आहेत। रिद्देश, काय तयारी सध्या सुरू आहे, काय वातावरण आहे सभास्थळी? नक्कीच गौरी, आपण पाहिलं ही जी संपूर्ण मेळाव्याची तयारी आहे ती शेवटच्या टप्प्यावर आली आहे। आपण सध्या पाहू शकतो सध्या माईक टेस्टिंग व इतर गोष्टी चालू आहे। मात्र जर मैदानाचा विषय काढला तर मैदानाचा हा जो सुरुवातीचा जो पट्टा आहे ते सर्व सफेद खुर्च्या लावले, सर्व मनसेचे महत्त्वपूर्ण जे पदाधिकारी त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आणि मागे सर्व कार्यकर्ता व राज ठाकरेंचे जे चाहते कारण पाहिलं तर राज ठाकरेंचे भाषण ऐकणारे देखील बरेचसे जे नागरिक आणि त्या अनुषंगाने संपूर्ण मैदानामध्ये पाहू शकतो खुर्च्या लावल्या जवळपास 30 ते 40 हजार लोक हे या मेळाव्यात येणं अपेक्षित आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण जर स्टेजवर देखील पाहिलं तर स्टेजवरती भव्य असं जो पक्षाचा चिन्ह लावण्यात आला आहे, त्याचबरोबर वरती जी शिवमुद्रा ते देखील वरती लावण्यात आलं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठ्या अक्षरात देखील लिहिण्यात आलंय। दोन्ही साईडला आपण पाहिलं तर मोठमोठे जे स्क्रीन आहे ते लावण्यात आले आणि आज गुढीपाडवा निमित्त या स्टेजवरती मोठी अशी भव्य गुढी देखील उभारण्यात आली आहे। आपण त्याचबरोबर जर खुर्च्यांना देखील पाहिलं तर खुर्च्या जी सुरुवातीची फळी आहे त्या सुरुवातीच्या फळीवर सर्व जे नेते मंडळी आहेत ते बसणार आहेत। त्याच्या मागचे सरचिटणीस असतील आणि त्याच्या मागे सर्व पक्षाचे उपाध्यक्ष ते असणार आहे, कारण जे सर्व महत्त्वपूर्ण जे पदाधिकारी ते नेते मंडळी सरचिटणीस असणार ते सर्व स्टेजवरती उपस्थित राहणार आहे। त्यांचे देखील भाषण होणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी ही जी बसण्याची व्यवस्था आहे ती करण्यात आली। दुसरीकडे आपण जर पाहिलं हा संपूर्ण जो भव्य स्टेज आहे तो इकडे उभारण्यात आला आणि आजच्या भाषणामध्ये राज ठाकरे काय बोलणार आहे हे जर लक्ष सर्वांचंच आहे, कारण आपण पाहिलं असेल त्यांचा जो टीजर देखील आला, त्यांच्या टीजरमध्ये देखील ते म्हणाले होते की मागील अनेक दिवसापासून सर्व घडामोडी सुरू आहे त्या घडामोडीवरती भाष्य करणार आहे। ह्याच्या आधी जी चर्चा सुरू होती की राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना जाऊन भेटणार, त्यानंतर जी चर्चा सुरू होती की राज ठाकरे हे महायुतीमध्ये सामील होणार, मग त्यांचं अमित शहाला जाऊन भेटणं असेल व ते नुकताच मध्ये संजय शिरसाट यांची भेट झाली असेल राज ठाकरे यांच्या निवासस्थानी, अनेक गोष्टी आहेत। या सर्व गोष्टीवरती राज ठाकरे ही भाष्य करणार आहे आणि तसं त्यांच्या टीजरमध्ये देखील म्हणलं होतं। दुसरीकडे महत्त्वाचं पाहिलं तर मागील अनेक दिवसापासून राज ठाकरे यांची भूमिका काय हे देखील अस्पष्ट होतं। त्यांच्या नेते मंडळीकडून देखील या संदर्भात विचारण्यात आलं होतं, त्यांचं मन असं मत होतं की जोपर्यंत आता राज ठाकरे या विषयावरती भाष्य करतील आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून मग टीजर लॉन्च करण्यात आलं की 9 एप्रिल अर्थात गुढीपाडवा मेळाव्या दिवशी मागील अनेक दिवसापासून जे घडामोडी सुरू आहे या सर्वांवरती मी भाष्य करणार। त्यामुळे आज राज ठाकरे त्यांची भूमिका काय मांडणार हे सर्वांकडे लक्ष। दुसरीकडे आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या जे 2 फेजेस आहेत इलेक्शनचे, जे फॉर्म फिलिंगचे ते देखील पूर्ण झाले आणि फक्त तीन फेजेसचे ते बाकी आहेत। त्यामुळे हे 3 फेजेस जे आता इलेक्शन असतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या सर्व संदर्भात राज ठाकरे काय भूमिका घेणार, कुठल्या मतदारसंघातून राज ठाकरेंचा उमेदवार असणार आहे की राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होऊन 1 ते 2 जागांवरती ऍडजस्टमेंट करतील, कारण जेव्हा महायुतीमध्ये सामील होणार अशी चर्चा होती त्यावेळी देखील राज ठाकरेंना 2 ते 3 सीटांचा प्रस्ताव देण्यात आला होता आणि या सर्वांविषयावरती आज राज ठाकरे भाष्य करणार आहे, त्यांची भूमिका मांडणार आहे। मात्र त्यांची जी भूमिका आहे ते त्यांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना देखील पटणार का हे देखील पाहण्यास तितकंच महत्त्वाचं असणार आहे। गौरी, नक्कीच रिद्देश, जय्यत अशी खरं तर तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। रिद्देश, सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।